नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज व्हिडिओचा विषय हा थोडासा वेगळा आहे आणि व्हिडिओचा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. सध्या सोशल मीडियावरती एका गोष्टीचा जास्त धुमाकूळ चाललो आहे, म्हणजे कोणता तर बिग बॉस मराठी चालू झालेला आहे आणि बिग बॉस मराठी पाहण्यासाठी मला वेळ नाही आहे. पण मागील वर्षापासून मी फक्त पेपरमध्ये त्यांच्याबद्दल काही बातमी येते तेच बातमी बघतो. मी डेली पेपर वाचन करत असल्यामुळे पेपरमध्ये जे बिग बॉसबद्दल येतं तेवढंच मला समजतं. मी 1-2 तास ते पाहण्यामध्ये व्यस्त टाईम घालत नाही. मागच्या वेळेस वाटत होतं आपल्याला की सूरज चव्हाणच बिग बॉस जिंकायला हवा आणि नेमका तोच जिंकला. यामध्ये मला फार आनंद झाला. आजच्या व्हिडिओचं मुख्य टॉपिक हेच आहे आणि समर्थन कोणाला द्यायचं म्हणजे त्याबद्दल आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की बिग बॉसमधील म्हणजे जे आपण सोशल मीडियावरती पाहतोय तर 3 जण असे कंटेस्टंट आहेत की या तिघांपैकी एखादा विनर झाला तर खूप आनंद होईल. एक म्हणजे पहिले खानदेशचे लाडके सिंगर आणि डान्सर आहेत, खानदेशी कलाकार आहेत, ते सचिन कुमार दादा. दुसरे चला हवा येऊद्यामधले हास्य कलाकार सागर करंडे आणि एक अतिशय गरीब घरातले खेळाडू जिमनॅस्टमधले सरीश श्रेष्ठत्व खेळाडू आहे. सोशल मीडियावर मी त्यांचं पाहिलं होतं पहिले, रोशन भजनकर म्हणून एक दादा आहेत. या तिघांपैकी आता तरी मला असं वाटतं या तिघांपैकी एक खाता जरी झाला विनर तर मला फार आनंद होईल. मी आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक हा आहे की सचिन दादा कुमावत हे आपल्या खानदेशमधले नामांकित असे कलाकार आहेत. ते सर्वप्रथम मला ह्या गोष्टीचा आनंद झाला की ते बिग बॉसमध्ये मराठीमध्ये गेलेले आहेत. कारण त्यांचे एकूणच गाणे जे आहेत, त्यांचं आवडतं गाणं बबल्या केसावर एकच फुगे, श्रावण महिनामा हे आणि टमटम चालू राहिनी, शेंदुर्णी पाचोरा चालू राहिनी, असे 2-3 गाणे हे अगदी सर्वसामान्य व्यक्तींच्या तोंडावर नेहमीच असतात. खानदेशमध्ये अक्षरशः या गाण्यांनी वेळ लावलेला आहे. त्यामुळे आपल्या खानदेशमधला जर एखादा कलाकार एवढ्या मोठ्या स्टेजला जर आपला परफॉर्मन्स करत असेल तर नक्कीच खानदेशवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची व अविश्वसनीय गोष्ट म्हणावी लागेल. आणि आपल्या खानदेशमधला एक उमद्या दमाचा कलाकार बिग बॉस मराठीसारख्या प्लॅटफॉर्मवरती त्याची निवड होती आणि तिथे गेल्यावरती तो त्याच्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय, तर सपोर्ट करायला हा नक्कीच. आणि ज्यावेळेस मत द्यायची वेळ येईल त्यावेळेस सचिन दादा कुमावत यांना खानदेशमधून नाही तर खानदेशच्या बाहेरून देखील अवघ्या महाराष्ट्रभरातून ही वोट हे मिळायलाच हवं. एकदम सर्वसामान्य घरातला तरुण खानदेशी कलाकार सचिन दादा कुमावत एक उत्तम उदाहरण आहे. संगीत क्षेत्रामधील कुठलेही घरची पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या मेहनतीच्या जोरावरती त्यांनी आज इथपर्यंत स्थान पटकवलेलं आहे. त्यामुळे जे कोणी, माझं असं म्हणणं आहे, जे कोणी दररोज मराठी बिग बॉस सीझन चालू झालेला बघत असेल तर त्यांनी खेळ बघावा आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी नाव सांगितल्याप्रमाणे 3ही कंटेस्टंट खूप चांगले, सर्व ज्यांनी सहभाग घेतला आहे ते सर्व कंटेस्टंट चांगलेले आहेत. पण नाव घेतो मी पुन्हा एकदा, खानदेशी कलाकार सचिन दादा कुमावत, दुसरं सागर कारंडे, चला हवा येऊ द्या फेम हास्य सम्राट म्हणजे चांगले अभिनेते आहेत ते, आणि तिसरे रोशन भजनकर दादा हे सरीसृष्टत्वपटू आहेत, चांगले आणि उत्तम खेळाडू देखील आहेत. तर हे तिघींपैकी तिघींना मत द्यावं ही माझी विनंती राहील.
आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ काढण्यास मागचा हाच उद्देश होता की मागे सुद्धा एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की एखाद्या कलाकाराची असो, खेळाडूची असो आणि सामाजिक काम चांगलं असेल एखाद्या व्यक्तीचं तर त्या व्यक्तीपर्यंत आपण जर पोहोचू शकत नसेल तर आपले व्हिडिओच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सपोर्ट करावा हे मी ठरवलं होतं. त्यामुळे खेळाडू असो, अभिनेता असो किंवा सामाजिक कार्य करणारा व्यक्ती असो, या फॅकल्टीतल्या लोकांना मला सपोर्ट राहील. आणि आपले खानदेशी कलाकार सचिन भाऊ कुमावत यांना ज्यावेळेस कधीही बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन म्हणजे मत देण्याचा हे आला तर आपण जास्तीत जास्त संख्येने त्यांना मत द्यावे. आणि सध्या आता रोशन भजनकर दादा आणि सागर करंडे सर या दोघींना आपलं मत द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.